गडचिरोली जिल्ह्यात 12 दिवसानंतर आज पावसाने विश्रांती घेतली, परंतु पूर संकट गडचिरोली जिल्ह्याला सोडेना अशी परिस्थिती गडचिरोली जिल्ह्यात आहे। गडचिरोली जिल्ह्यातील हा गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्ग आहे आणि यावर जवळपास 5 ते 7 फूटपर्यंत पाणी जे आहे ते राष्ट्रीय महामार्गावर दिसत आहे आणि दोन्ही बाजूनी वाहतूक जे आहे ते पूर्णपणे ठप्प पडलेली आहे। जवळपास 100 वाहनं जे आहेत ते गडचिरोली मार्गावर आणि नागपूरच्या त्या पलीकडे जवळपास 70 वाहने जे आहेत ते थांबलेली आहे आणि यात डिझेल टँकर असो की पेट्रोल टँकर किंवा जीवनावश्यक वस्तूचे भाजीपाल्याचे वाहन किंवा किराणा सामानचे वाहन किंवा मालवाहक वाहन असे अनेक वाहन आहेत। आणि या दृश्यामध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे गडचिरोली जिल्ह्यात अनेक भागात पुराचे पाणी शिरलेले आहे आणि हे पूर जे आहे ते जवळपास 2 ते 2.5 किलोमीटरपर्यंत दृश्यामध्ये बघू शकतो आपण। आणि इथून जे पाल नदी आहे ते 2 किलोमीटर अंतरावर आहे। 2 किलोमीटरपर्यंत पुराचा पाणी आलेला आहे आणि गंभीर विदारक दृश्य जे आहे ते आपण बघत आहोत। आणि जवळपास तिसऱ्यांदा हे मार्ग बंद झालेले आहे आणि गडचिरोली जिल्ह्यात अनेक भागात अशी परिस्थिती पूर परिस्थिती कायम आहे। जिल्ह्यातील जवळपास 5 राष्ट्रीय महामार्ग बंद असून एक फक्त चंद्रपूर मार्ग जे आहे ते सुरू आहे आणि गडचिरोली नागपूर मार्ग बंद आहे, गडचिरोली चामोर्शी मार्ग बंद आहे, गडचिरोली भामरागड मार्ग बंद आहे, गडचिरोली आल्लापल्ली मार्ग बंद आहे, सिरोंचा आसरळी छत्तीसगडला जाणारा राष्ट्रीय महामार्ग बंद आहे। हे सर्व मार्ग बंद असल्यामुळे नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे। सध्या गडचिरोली जिल्ह्यात पाऊस थांबला तरी पूर परिस्थिती कायम असून गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात हीच परिस्थिती असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक जे आहेत ते त्रस्त आहेत आणि नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत आहे व अनेक दिवसापासून जवळपास 16 दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यात पाऊस होता आणि 12 दिवसापासून तर मुसळधार पाऊस होता आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यात 215% जास्तीचा पाऊस जे आहे ते नोंद झालेली आहे आणि जुलै महिन्यात सर्वात जास्त पाऊस गडचिरोली जिल्ह्यात नोंद झाली आणि गडचिरोली प्रशासन सज्ज असला तरी नागरिकांचे जनजीवन विस्कळीत आहेत, शेतकरी त्रस्त आहेत आणि अनेक पेरण्या किंवा शेतीचे जे कामे झाले ते पूर्ण नष्ट झाले, कारण की पुरामुळे अनेक शेतीच्या बांधामध्ये पुराचे पाणी होते आणि या 2-3 दिवसात 2 ते 3 ठिकाणी मामा तलाव जे आहे ते फुटलेले आहे आणि गंभीर दृश्य गडचिरोली जिल्ह्यात सध्या आहे। कॅमेरामॅन जीवन कुमार सोबत मी एम डी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।